जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेमागील मोठादेवी मंदिर रस्त्यावर भंगार व्यावसायिकांनी फुटपाथ काबीज करून अक्षरशः उच्छाद मांडला होता। त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुर्गंधी पसरली होती। अखेर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि त्यांच्या टीमने आज जेसीबीच्या साहाय्याने फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करत साहित्य जप्त केले। त्यामुळे तात्पुरतं का होईना रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। महानगरपालिकेच्या मागील भंगारगल्लीवर आपण कारवाई करण्यात आली आहे। हे एकंदरीत काय कारवाई? उल्हासनगर महापालिकेच्या दिशेने मुख्य रोड आहे, कल्याण अंबरनाथ रोडवरून त्या रोडवर बऱ्याच ठिकाणी भंगारवाल्यांनी अतिक्रमण केलं होतं। रस्त्यावरच फुटपाथवर त्यांनी त्यांचे उद्योग सुरू ठेवले होते। याबाबत आम्ही पाहणी केली असता आम्हाला रस्त्याला अडचण असे दिसून आले होते। त्यामुळे आज आम्ही तिथं मोठी कारवाई हाती घेतलेली आहे। त्या भंगारवाल्यांचं सामान जप्त केलेलं आहे आणि त्यांच्याकडे दंडनीय कारवाई पण केलेली आहे। तसंच यापुढे न करण्याची त्यांना ताकीद देण्यात आलेली आहे। सर, एकंदरीत किती दंड वसूल करण्यात आले? ही कारवाई अशी सुरू राहणार आहे? ही कारवाई दैनंदिन चालू राहणार आहे आणि त्यांच्याकडून आज 70,000 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे आणि ही अशी कारवाई यापुढे देखील चालू राहणार आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।